मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या म्युच्युअल फंडच्या एका नवीन ऑनलाईन सेशन मध्ये, लाईव्ह सेशन मध्ये. ओके, बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा हा एक लाईव्ह सेशन तुमच्या समोर घेत आहोत. सो या सेशन मध्ये आपण काय शिकणार आहोत? या सेशन मध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. नवीन एक गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे, ती मी ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये, संपूर्ण सेशन मध्ये जे आहे ते नक्की तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. सो त्या गोष्टीचं नाव आहे अपॉर्च्युनिटी लॉस. ओके. सो मला सगळ्यात पहिली एक गोष्ट सांगा की तुमच्यापैकी किती लोकांना अपॉर्च्युनिटी लॉस ह्या गोष्टीचा अर्थ माहितीये की अपॉर्च्युनिटी लॉस या शब्दाचा अर्थ माहितीये. आणि इन्व्हेस्टिंगच्या दुनियेमध्ये, म्हणजे शेअर मार्केट असेल किंवा म्युच्युअल फंड असेल, त्यामध्ये अपॉर्च्युनिटी लॉस या गोष्टीचा अर्थ काय होतो? किती लोकांना तुम्हाला माहिती असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग मी तुम्हाला आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये अपॉर्च्युनिटी लॉस हा कन्सेप्ट कम्प्लिटली क्लिअर करणार आहे तुमच्या समोर. आणि सोबतच तुम्ही ह्या अपॉर्च्युनिटी लॉस मध्ये कसं नाही फसलं पाहिजे आणि कशा प्रकारे तुम्ही चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स कमवले पाहिजे किंवा तुम्ही कमवू शकता, हे मी तुम्हाला आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. त्याआधी मला सांगा की तुम्हाला अपॉर्च्युनिटी लॉस हा कन्सेप्ट किती लोकांना माहिती आहे आणि सोबतच तुमच्यापैकी किती लोकांनी आपले याआधीचे सेशन्स अटेंड केलेले आहेत म्युच्युअल फंड्सचे. याआधी मी तुमच्यासाठी 10 लाईव्ह सेशन्स घेतलेले आहेत. अगदी रेग्युलर आपण सेशन जे आहेत ते घेत आहोत आपल्या ह्या चॅनलवरती. सो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सोबत अपॉर्च्युनिटी लॉस या शब्दाचा अर्थही सांगा. ठीक आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी प्रॉपरली एक्सप्लेन करणार आहे. सो मी सर्वात पहिलं म्हणजे जे आहे ते तुम्हाला घेऊन जातो आपल्या व्हाईट बोर्ड वरती. ओके, व्हाईट बोर्ड वरती नेल्यानंतर जे आहे ते आपण स्टेप बाय स्टेप शिकूया की अपॉर्च्युनिटी लॉस म्हणजे काय, किंवा मार्केटमध्ये जर तुम्ही वेळ घालवला, म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला कशा प्रकारे फटका वगैरे बसू शकतो, ह्या सर्व गोष्टी ज्या आपण इथे आता शिकून घ्यायला सुरुवात करू. ओके. सो आता या ठिकाणी आय होप सो तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. ठीक आहे, एक मिनिट. ओके, ठीक आहे. तुम्हाला माझा फेस वगैरे दिसतोय का? मी जे तुम्हाला सांगतो ते दिसतंय तुम्हाला सर्व? थोडासा छोटा दिसत असेल तुम्हाला फेस, बट दिसत असेल तर सांगा. ओके, ठीक आहे. सो आता आपण इथे या ठिकाणी कन्सेप्ट समजून घेऊया, तो म्हणजे अपॉर्च्युनिटी लॉस म्हणजे नेमकं काय. अपॉर्च्युनिटी लॉस याचा अर्थ काय की फॉर एक्झाम्पल आपल्याला ते एखादी संधी आली, आपल्याला ते एखादी अपॉर्च्युनिटी आली, तर ती आपल्याकडून कशा प्रकारे लॉस होते, किंवा आपण सोप्या भाषेमध्ये सांगायचं की जर तुम्ही लेट इन्व्हेस्टमेंट सुरू केली, जर तुम्ही लेट इन्व्हेस्टमेंटला सुरू केली तर तुमच्याकडे असलेली अपॉर्च्युनिटी कशा प्रकारे लॉस होऊ शकते, हे आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन करणार आहोत, समजून घेणार आहोत. एक्झाम्पल्स त्याचे भरपूर घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्याकडे असलेली अपॉर्च्युनिटी तुम्ही कशा प्रकारे लॉस करत आहात. आणि सोबतच जर तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचा फक्त विचार करत असाल, फक्त मार्केटमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करेन ही फक्त थिंकिंग तुम्ही करत असाल आणि ऍक्शन घेत नसाल, तर त्यामुळे तुमचा किती लॉस होऊ शकतो, किंवा लेट इन्व्हेस्टमेंट सुरुवात करण्याचा किती मोठा लॉस होऊ शकतो, हे मी तुम्हाला आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये विथ एक्झाम्पल या ठिकाणी तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो आपण आता डायरेक्टली वेळ न घालवता एक एक एक्झाम्पल जे ते शिकून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी जे सुरुवात करूया. ठीक आहे. मी आपल्या चॅनलवरती जे आहे ते तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज ऑलरेडी दिलेले आहेत. ठीक आहे, भरपूर सारे व्हिडिओ ऑलरेडी दिलेले आहेत. किती लोकांनी आपले व्हिडिओज बघितलेले आहेत मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ठीक आहे. किती लोकांनी बघितलेले आहेत एकदा मला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये. आता आपण इथे प्रॉपरली एक एक्झाम्पल शिकून घ्यायला सुरुवात करूया. समजा तुम्हाला सर्वांना जर स्क्रीन दिसत असेल, मी जो कॅल्क्युलेटर ओपन केलेला आहे तो दिसत असेल, माझा इथे फेस दिसत असेल तुम्हाला, तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये यस टाईप करून सांगा. समजा एखादा व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीचं एज आहे 25 वर्ष. एखाद्या व्यक्तीचं एज आहे 25 वर्ष, आणि त्याने आजच्या दिवशी समजा 10,000 रुपयाची एसआयपी ला सुरुवात केली. 10,000 रुपयाची एसआयपी ला सुरुवात केली 25 वर्षाच्या व्यक्तीने. सो पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये तो कुठपर्यंत जाऊ शकतो, किंवा तो किती वेल्थ अचीव्ह करू शकतो, हे आपण बघून घेऊ. समजा आता इथे मी टाकतो 10,000 रुपये, आणि एखादा 25 वर्षाचा व्यक्ती समजा पुढची 20 वर्ष एसआयपी करतो, 10,000 रुपयाची एसआयपी करतो, हे 20 वर्ष 12% आपण एक्सपेक्टेड रिटर्न्स पकडले, टॉपअप वगैरे आपण काही नाही पकडलं, तरीही एवढं सगळं आपण न पकडून सुद्धा आपल्याला तो व्यक्ती या ठिकाणी वेल्थ क्रिएट करू शकतो जवळपास 1 करोड रुपयांची. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करत आहात, तर पुढच्या 20 वर्षामध्ये तुम्ही 1 करोड रुपयापर्यंत जाऊ शकता. 1 करोड रुपयाची वेल्थ तुम्ही बिल्ड करू शकता, तर तुम्हाला 12% रिटर्न्स भेटले तर. समजा तुम्ही आता जसं मार्केट पडत आहे तशा फॉलिंग मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आता जशा प्रकारे मार्केट पडत आहे, निफ्टी पडत आहे, तशा फॉलिंग मार्केटमध्ये एसआयपी सुरुवात केली ना, तर तुम्हाला हे ओव्हरऑल रिटर्न 12% पेक्षाही खूप जास्त भेटू शकतात.
ओके, 12% पेक्षाही तुम्हाला ओव्हरऑल रिटर्न्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे ते जास्त दिसू शकतात. ठीक आहे. सो आता समजा मी इथे 50% रिटर्न्स पकडले, तर ही वेल जी आहे ती तुमची होऊ शकते जवळपास 1.5 करोडच्या आसपास. पण मी इथे तुम्हाला 50% ने कॅल्क्युलेट करून दाखवणार नाही, मी फक्त 12% ने दाखवणार, जस्ट तुम्हाला पोटेन्शियल सांगतो. ठीक आहे. कारण की जर एखादा व्यक्ती 25 वर्षाचा असेल तर तो रिस्क सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये जास्त घेऊ शकतो. ठीक आहे. जेवढा 45 वर्षाचा व्यक्ती रिस्क घेऊ शकत नाही, त्याच्यापेक्षा खूप जास्त रिस्क 25 वर्षाचा व्यक्ती नक्कीच इथे घेऊ शकतो. सो त्यामध्ये रिटर्न्स हे जास्त भेटू शकतात. पण आपण 12% पकडले, 1 करोड रुपये त्याचे बनू शकतात. पण समजा तोच 35 वर्षाचा व्यक्ती असेल, ठीक आहे, म्हणजे 25 वर्षाच्या व्यक्तीला 45 वर्षाचा होईपर्यंत 1 करोड रुपये भेटले. पण तोच जर समजा 35 वर्षाचा व्यक्ती असेल, तो समजा 35 वर्षाचा व्यक्ती असेल आणि त्याने 10,000 रुपयांची एसआयपी ला सुरुवात केली, 10,000 रुपयाच्या एसआयपी ला सुरुवात केली. त्याच्याकडे आता 45 होण्यासाठी फक्त 10 वर्ष आहेत, बरोबर. कारण तो आता 35 वर्षाचा आहे, 45 एज होण्यासाठी फक्त त्याच्याकडे 10 वर्ष आहेत. तो 10 वर्षात तो एसआयपी करू शकतो. सो म्हणजे असं त्याने ठरवलं असेल तर 10 वर्ष एसआयपी केली, 12% रिटर्न त्याला भेटले, तर त्याच्याकडे वेल्थ क्रिएट होते आहे फक्त 23 लाख रुपये. लक्षात घ्या, अमाऊंट एवढीच आहे. अमाऊंट तोही 10,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय 25 वर्षावाला व्यक्ती, आणि अमाऊंट 35 वाला व्यक्ती सुद्धा 10,000 रुपये इन्व्हेस्ट करतो आहे. पण तो 45 वर्षाचा होईपर्यंत हा व्यक्ती 1 करोड रुपये जमा करतोय, तर हा व्यक्ती सेम फक्त 23 लाख रुपये जमा करत आहे. म्हणजे 77 लाख रुपयाचा अपॉर्च्युनिटी लॉस त्याला झाला, कारण की त्याने 10 वर्ष आधी इन्व्हेस्टमेंट सुरू केली नाही. आता समजा तो व्यक्ती बोले ठीक आहे, मी 10 वर्ष आधी सुरुवात नाही केली, मी थोडीशी एसआयपी वाढवतो, मी एसआयपी डबल करतो, सो काय होईल? समजा तो व्यक्ती 20,000 रुपयाची एसआयपी करायला लागला, कारण त्याच्याकडे 10 वर्षच आहेत. सो जरी तो 20,000 रुपयाची एसआयपी करत असेल, जरीही तो 20,000 रुपयाची एसआयपी करत असेल 10 वर्षासाठी, तरीही त्याची मॅच्युरिटी व्हॅल्यू होते फक्त 46 लाख रुपये, फक्त 46 लाख रुपये. याचा अर्थ काय की ज्या व्यक्तीने वयाच्या लवकर वर्षी सुरुवात केलेली आहे इन्व्हेस्टमेंटला, त्याला फार कमी अमाऊंट इन्व्हेस्ट करायला लागली महिन्याला, फक्त 10,000 रुपये इन्व्हेस्ट करायला लागले, आणि 20 वर्षामध्ये त्याचे 1 करोड रुपये झाले. पण ज्या व्यक्तीने 35व्या वर्षी सुरुवात केलेली आहे, त्याने भले 20,000 इन्व्हेस्ट केले, डबल इन्व्हेस्ट केले. आपण बोलतो ना की मी डबल इन्व्हेस्ट करेन, मी जास्त इन्व्हेस्ट करेन पण वेल्थ अचीव्ह करेन. येस, तुम्ही करू तर नक्कीच शकता. पण समजा त्या व्यक्तीने डबल इन्व्हेस्टमेंट केली, डबल पैसे इन्व्हेस्ट केले, 20,000 रुपये, तरीही त्याची वेल्थ वयाच्या 45व्या वर्षापर्यंत झाली फक्त 46 लाख रुपये. तो 1 करोड पर्यंत पोहोचलाच नाही. आपण इथे 25,000 टाकून बघूया पोहोचतोय का. 25,000 टाकून सुद्धा तो फक्त आणि फक्त 58 लाख रुपयांपर्यंत पोहोचला. ठीक आहे. 30,000 रुपये टाकून बघूया, 30,000 रुपये टाकून तो फक्त 70 लाख रुपयापर्यंत पोहोचला. याचा सिंपल अर्थ काय होतो माहितीये, तुम्हाला जर तुमचे पैसे कंपाऊंड करायचे असतील तर तुमच्याकडे तुम्ही त्याला टाइम देणं गरजेचं आहे. येस, रिटर्न्स तुम्ही जास्त काढू शकतात, बट तुम्ही त्याला टाइम देणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढी लेट एसआयपी ला सुरुवात कराल, तेवढं तुम्हाला मिळणारी कंपाऊंडिंगची जी पॉवर आहे ती कमी होते. आता ह्याचा अर्थ असा आहे का की 35 वर्षाचा व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, असा अजिबात अर्थ नाही. याचा अर्थ असा अजिबात होत नाही की 35 वर्षाच्या वरती इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, बट तुम्हाला थोडीशी जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागेल, आणि तुम्हाला ही अमाऊंट जी ती दरवर्षी टॉपअप करावी लागेल. 5%, 10% टॉपअप करावी लागेल. आता मी तुम्हाला इथे सिंपल कॅल्क्युलेशन दाखवलं की तुम्ही 30,000 रुपये जर इन्व्हेस्ट करताय ना, तरी वयाच्या 45 होईपर्यंत जे तुमचे 1 करोड रुपये नाही बनत आहेत. की तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन दिसते की तुमचे 1 करोड रुपये जे आहे ते या ठिकाणी नाही बनत आहेत. ठीक आहे. आता मग काय करू शकतो आपण ते बघून घेऊया. किती लोक इथे मला सांगतं, किती लोक इथे आहेत अशी ज्यांचं एज जे आहे ते 30च्या वरती आहे. किती लोक इथे असे जे 30च्या वरती ज्यांचं एज आहे, मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये, जेणेकरून आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. ओके, मोस्ट ऑफ दी लोक आपल्या 35च्या आतमधले आहेत, बट किती लोक इथे असे 30च्या वरती ते 30च्या असते. जर तुमचा एक 25 ते 35च्या मध्ये तुमचं जर एज असेल ना, तर तुमच्यासाठी बेस्ट टाइम आहे. तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून ते फार मोठी इन्व्हेस्टमेंट करू शकता, फार चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता कमी याच्यामध्ये. आता समजा तुमचं एज मी असं समजतो की 35 आहे. ठीक आहे, 35 ते 40च्या दरम्यान आहे. तुमच्याकडे फक्त 10 वर्ष आहेत रिटायरमेंटला. मी तुम्हाला जसं सांगितलं की बाबा एखाद्या 25 वर्षाच्या व्यक्तीकडे 20 वर्षाचा आहेत ना, तर त्याला फार कमी अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागते. ठीक आहे. पण जर समजा तुम्ही जास्त एज आहे, तुम्ही 20,000 रुपये इन्व्हेस्ट करू शकता आता, तर तुम्ही ही अमाऊंट दर वर्षाला 10% टॉपअप केली पाहिजे. तुमच्याकडे टाइम कमी आहे ना, तुम्ही तुमची अमाऊंट दर वर्षाला 10% टॉपअप करा. लक्षात घ्या, 20,000 रुपयाची एसआयपी सुरुवात करून सुद्धा तुम्ही 10 वर्षामध्ये 1 करोड रुपये बनवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला दरवर्षी अमाऊंट 10% टॉपअप करावी लागते. ठीक आहे.
इथे आता या ठिकाणी आय थिंक मी 6 महिने पकडले, 6 महिने नाही, मला 1 वर्ष पकडावं लागेल. ओके, 1 वर्षात मला 10% टॉपअप करावं लागेल, तेव्हा कुठे जाऊन मी साधारणतः 70 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. सो याच्यामध्ये ऑप्शन काय की तुम्हाला टॉपअप अमाऊंट करावी लागेल. समजा मी ही अमाऊंट इथे 22,000 रुपये केली, साधारणतः तुम्ही 75 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकता. सो सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. जेवढा तुम्ही लेट करणार तेवढं तुम्हाला तुमची एसआयपी वाढवावी लागेल, तेवढं तुम्हाला जास्त टाइम मार्केटमध्ये थांबावं लागेल. जेवढं तुम्ही लवकर सुरू कराल तेवढं तुमच्यासाठी तुम्हाला टाइम जास्त भेटेल, तुम्ही आरामात इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की एसआयपी हे 35 वर्षाच्या वरच्यांसाठी नाही, असं अजिबात नाही. फक्त काय की तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट कंटिन्युअसली वाढवावी लागेल. आणि जे 30च्या खाली आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट टाइम आहे. तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट आता सुरू करा. सगळ्यात बेस्ट टाइम तर कोणता असेल ना इन्व्हेस्टमेंटचा, तुम्हाला जर तुमची इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायची असेल त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट टाइम आहे आजचा. ठीक आहे, आज आज हा असा दिवस आहे, म्हणजे कोणत्याही दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, आज हा असा दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता. तुम्ही जेवढा लेट करणार तेवढं तुम्हाला तुमचं गोल अचीव्ह करण्यासाठी टाइम लागू शकतो, जास्त अमाऊंट लागू शकते, जास्त टाइम थांबावं लागू शकतं, किंवा कदाचित असंही होईल की तुमची जे रिटर्न्सची एक्सपेक्टेशन आहे ती त्या टाइममध्ये पूर्ण नाही होऊ शकत, कारण की तुमच्याकडे वेळ फार कमी राहिलेला असतो. ठीक आहे, त्यामुळे एसआयपी हे जे टूल आहे, म्युच्युअल फंड हे टूल आहे ज्यामध्ये तुम्हाला टाइमची गरज आहे. अदरवाईज तुमचं एज समजा जास्त असेल, काही लोक इथे म्हणतील की माझं एज 50 आहे, 55 आहे, 60 आहे, तुमचं एज जास्त असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही आयदर तुम्ही तुमच्या मुलांसाठी एसआयपी वगैरे सुरुवात करू शकता किंवा तुमच्या अकाउंटमध्ये सुरुवात करू शकता. सेकंड थिंग, तुम्ही एचडब्ल्यूपी करू शकता. एचडब्ल्यूपी म्हणजे तुमच्याकडे एक लमसम पैसे पाहिजे, ते लमसम पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकायचे, त्यातनं दर महिन्याला पेन्शन घ्यायची. ठीक आहे, आपल्याकडे लमसम वाले बरेचसे क्लायंट्स आहेत जे लमसम इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांची एचडब्ल्यूपी चालू आहे. ओके, लमसम म्हणण्यापेक्षा आपल्याकडे असे बरेच क्लायंट आहेत ज्यांची एचडब्ल्यूपी चालू आहे. म्हणजे बाबा 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आहेत, दर महिन्याला इन्कम येते आहे. 20 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, दर महिन्याला इन्कम येते आहे. 1 करोड रुपये इन्व्हेस्ट केले, दर महिन्याला इन्कम येते. असे बरेचसे क्लायंट्स आहेत. मी तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये, पुढच्या काही महिन्यांमध्ये त्या क्लायंट्सचं कशा प्रकारे पोर्टफोलिओ चालले तेही दाखवेन. ओके, आता ऍक्च्युली मला त्यांची तुझं परमिशन घ्यावी लागेल दाखवण्याआधी. नाव वगैरे हाईड करून आपण दाखवू शकतो ऍक्च्युली की बाबा ह्या व्यक्तीने समजा 50 लाख इन्व्हेस्ट केली आहेत, मग हा दर महिन्याला किती विड्रॉ करतोय, सध्या कशा प्रकारे एचडब्ल्यूपी चालू आहे वगैरे वगैरे. सो हे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुढे पुढे जाऊन आणणार आहे, जे पण आपल्या अंडर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे, सो त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये बरेचसे पर्याय आहेत. एसआयपीचा पर्याय आहे, एचडब्ल्यूपीचा पर्याय आहे, लमसमचा पर्याय आहे. असं नाहीये की फक्त तुम्ही एसआयपीच करू शकता, असं अजिबात नाही. मल्टिपल ऑप्शन तुमच्याकडे आहेत. फक्त कॉस्ट ऑफ डिले म्हणजे काय, जर तुम्ही लेट सुरू करताय तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. जर तुम्ही लेट इन्व्हेस्टमेंट सुरू करताय तर तुम्हाला त्याची कॉस्ट द्यावी लागेल, तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. किंमत इन टर्म्स ऑफ तुम्हाला मिळणारे रिटर्न्स. आणि त्यामध्ये सुद्धा मार्केट सध्या जी तुम्हाला अपॉर्च्युनिटी देते, ठीक आहे, मार्केट सध्या जी तुम्हाला अपॉर्च्युनिटी देते, ही अपॉर्च्युनिटी भरपूर वर्षाने एकदा येते. मी तुम्हाला बऱ्याचदा एक्झाम्पल देतो की आपल्याकडे असे पण क्लायंट्स आहेत ना जे आधी बोलत होते की बाबा कोविड सारखा जर फॉल आला ना, ओके, कोविड सारखा जर फॉल आला ना तर आम्ही खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करू. ठीक आहे, बरेचसे लोक बोलत होते कोविड सारखा जर फॉल आला ना मार्केटमध्ये परत, तर आम्हाला सांगा, आम्ही खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करू. आता ऑब्विसली कोविड सारखा फॉल तर नाही आलाय आणि ते शक्य सुद्धा सद्यस्थितीमध्ये तरी नाही दिसत आहे. बट निफ्टी जी करंटली आहे ना, ती करंटली निफ्टी तसं बघायला गेली तर बरीच खाली पडली. म्हणजे तुम्ही जर आजच्या दिवसाचं बघाल तर 15% खाली पडले. सध्या निफ्टी लाईफ टाइम हाय पासून 15% खाली पडले. आणि जी लोक बोलत होती की आम्ही कोविड सारखा फॉल आला तर इन्व्हेस्टमेंट करू, कोविड सारखा फॉल तर सोडून द्या, त्याच्यापेक्षा अर्धा फॉल आलाय तरी पण बरेचसे लोक इन्व्हेस्टमेंट करायला अजूनही घाबरतात. सो आपण फक्त बोलताना बोलतो की मार्केट एवढं पडलं तर इन्व्हेस्ट करेन, बट ती रियालिटी मध्ये तेवढं सोपं नाहीये. तेवढे पेशन्स ठेवणं आणि तेवढं स्वतःवरती कंट्रोल ठेवणं. कारण बरीचशी लोक आता घाबरली आहेत की मार्केट अजून पडेल. येस, मार्केट अजून पडेल, पण याचा अर्थ असा नाही की निफ्टी शून्य होईल. ओके, तर त्यालाही काही लिमिटेशन आहेत. ज्या गोष्टी बाहेर चालल्या त्यांनाही काही लिमिटेशन आहे, त्यांनाही एक एंड आहे. सो ते झाल्यानंतर मार्केट पुन्हा डबल स्पीडने वरती जाणार आहे. जेवढ्या स्पीडने मार्केट पडलं त्याच्या डबल स्पीडने मार्केट वरती जाईल जेव्हा ह्या सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये येतील. मग भले त्याला 3 महिने लागतील, 6 महिने लागतील, 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, हे आपल्याला आता माहिती नाही. कदाचित 10 दिवसात पण येईल, आपल्याला आता माहिती नाही. आपल्या हातामध्ये काय की आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहोत, आणि जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहोत तर आपल्याला लॉंग टर्मचा विचार करून आता इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. एवढंच आपल्या हातात आहे. मार्केट कधी वर येईल, कधी खाली जाईल, हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही. ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत त्या आपण नाही करायच्या. आपल्या कंट्रोलमध्ये आज काय, इन्व्हेस्टमेंट करणं. जर आपल्याला आपले गोल अचीव्ह करायचे असेल, आपल्याकडे पैसे असतील तर इन्व्हेस्टमेंट करणं, नसतील तर ऑब्व्हियसली काही ऑप्शन नाही आपल्याकडे. बट जर आपण म्युच्युअल फंड मध्ये आलेलो आहोत तर आपल्याला लॉंग टर्मचा विचार करूनच यायला हवा. आपण म्युच्युअल फंड मध्ये ट्रेडिंग नाही करत आहोत,
की आज म्युच्युअल फंड घेतले 5 दिवसांनी विकले, असं आपण नाही करतो. आपण लॉंग टर्मचा विचार करतोय नेहमी. सो त्यासाठी काय 15% मार्केट पडलेलं आहे, ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कारण की मी तुम्हाला एक अल्फाचा रूल समजवलेला. अल्फा म्हणजे काय, आता इथे बघा, समजा मार्केट त्याच्या लाईफ टाइम हाय पासून 15% आज खाली आहे, पण जर सेम लेवल पासून ते लाईफ टाइम हाय पर्यंत परत गेलं ना, तुम्हाला रिटर्न भेटणार आहेत 18%. याला म्हणतात अल्फा. म्हणजे मार्केट पडताना तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, सो त्या पॉईंट पासून हाय पॉईंट पर्यंत तुमचे रिटर्न होणार 18%. म्हणजे हा हायर अल्फा जनरेट केलेला आहे मार्केटने, जो करू शकतो. सो पडत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची, कारण एनईव्ही स्वस्तामध्ये भेटते, म्युच्युअल फंड स्वस्तामध्ये भेटतात, स्टॉक स्वस्तामध्ये भेटतात, तुम्हाला फायदा होतो लॉंग टर्म मध्ये. ठीक आहे, रिसेंट मध्ये फायदा नाही होणार, 1 महिना 2 महिने 5 महिने फायदा नाही होणार, बट 5 वर्ष 6 वर्ष 3 वर्ष 4 वर्षाच्यात नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो. ओके, सो त्यामुळे अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे, ती लॉस करू नका. अपॉर्च्युनिटी लॉस मध्ये टाइम वाया घालू नका, की मी उद्या करेन, पुढच्या वर्षी करेन, पुढच्या महिन्यात करेन, मार्केट वर आल्यावर करेन, असं नाहीये. बेस्ट दिवस आहे आजचा. जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघताय, आजपासून सुरुवात करा. तुमचं जर आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये ऑलरेडी अकाउंट असेल, ते किती लोक असे आहेत ज्यांचं आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट चालू आहे, म्युच्युअल फंड मध्ये अकाउंट आहे? मला एक जर नक्की सांगा फटाफट कमेंट बॉक्स मध्ये. किती लोक इथे असे ज्यांचं म्युच्युअल फंड मध्ये आपल्या अंडर ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आहे, किंवा आपल्या अंडर ऑलरेडी अकाउंट आहे म्युच्युअल फंड मध्ये? ठीक आहे, मी तुम्हाला वेळ देतो, हवं तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये. त्यानंतर मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार, ती म्हणजे त्याआधी मला कमेंट मध्ये सांगा की इथे असे किती आपले इन्व्हेस्टर्स आहेत. ठीक आहे, ओके. जर तुम्हाला आपण स्वतः एमफी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. जर तुम्हाला आपल्या अंडर म्युच्युअल फंडचा अकाउंट सुरुवात करायचं असेल, तर मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला एक फॉर्मची लिंक दिलेली आहे, तो फॉर्म भरा. आमची टीम तुम्हाला कॉल करेल. कॉल केल्यानंतर तुमच्या अकाउंट ओपनिंग तुम्हाला प्रोसेस सांगेल, त्यानंतर तुमची एसआयपी लमसम जी काही इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही आमच्या अंडर करू शकता. ओके, व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये एक फॉर्म मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, तो फॉर्म भरा. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. जर तुमचं आमच्या अंडर अकाउंट असेल तर तुम्हाला काय काय भेटणार? ओके, जर तुमचं आमच्या अंडर अकाउंट आहे तर तुम्हाला काय काय भेटणार? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करता, तुम्हाला आमच्याकडून कॉल येतो, तुम्हाला एक तुमच्या स्वतःसाठी पर्सनल डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर जो आहे तो असाइन केला जातो. ओके, डेडिकेटेड म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी एक रिलेशनशिप मॅनेजर असाइन केला जातो, ज्याला तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, नंबर तुम्हाला भेटतो. प्लस तुम्हाला आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा एक चॅट बॉक्स भेटतो. चॅट बॉक्स मध्ये जसं तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करता, त्याच प्रकारे तुम्ही ऍप वरती मेसेज करू शकता. 24/7 तो चालू असतो, कधीही तुम्ही मेसेज करू शकता. आमची टीम ऑनलाईन असते, तुम्हाला रिप्लाय देते, तुमची क्वेरी तिकडे सॉल्व्ह करून टाकते. ठीक आहे, सोबतच तुम्हाला एसआयपी करायची आहे, लमसम करायचं आहे, विड्रॉ करायचं, काही प्रॉब्लेम येत असेल ऍपवरती मेसेज करा. तुमच्यासाठी डेडिकेटेड आरएम असतो, तो तुम्हाला हेल्प करू शकतो. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला डेडिकेटेड सर्व्हिस हवी असेल म्युच्युअल फंड मध्ये, तुम्ही आमच्या अंडर अकाउंट ओपन करू शकता. सोबतच बाकी तुमचे सेशन्स होतात. ठीक आहे, सेशन झाल्यानंतर तुम्हाला अकाउंट ओपन वाल्यांसाठी काही सेपरेट सेशन्स आपण ऑर्गनाईज करू शकतो. काही फिजिकल इव्हेंट सुद्धा आपण ऑर्गनाईज करण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहोत. सो बऱ्याचशा गोष्टी आपण आणतो आहोत. ठीक आहे, जे जास्त आपल्याकडे जे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला एक एव्हरी क्वार्टर आपण तुम्हाला गिफ्ट सुद्धा दिले जातात आपल्या कंपनीकडून. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तो फॉर्म नक्की भरा. सोबतच तुम्हाला आपले अशाच प्रकारे म्युच्युअल फंडचे सेशन अटेंड करायचे असतील, आपले म्युच्युअल फंडचे रोज वेबिनार होतात, तर किती लोक आपले वेबिनार रोज अटेंड करतात तेही तुम्ही मला सांगू शकता. म्युच्युअल फंड मध्ये जे आहेत ना आपले रोज वेबिनार होतात, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक पाठवतो. सो मी तुम्हाला ते कमेंट बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देईन. सो तुम्ही जर त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालात तर आपले म्युच्युअल फंडचे जे रोज वेबिनार होतात ते तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची मी फ्री चॅनलची लिंक दिली आहे. तर तुम्हाला आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट करायचे, गुगल फॉर्म भराच, फ्री चॅनलला जॉईन व्हा. तिकडे आपण सर्व फ्री सेशन्स असतील किंवा वॉट एव्हर काही जे अपडेट असतील म्युच्युअल फंड मध्ये सर्व टाकत असतो. ठीक आहे, आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. म्युच्युअल फंड मराठी म्हणून आपलं युट्यूब चॅनल आहे, तेही नक्की बघा. जवळपास 150 पेक्षाही अधिक व्हिडिओज मी मराठीतनं बनवले आहेत तिकडे, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्या चॅनलची लिंक सुद्धा मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तेव्हा किती लोक आपल्या अंडर आहेत नक्की सांगा, गुगल फॉर्म भरा. आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला हेही मला नक्की सांगा. सोबतच आता 8:30 वाजता म्हणजे पुढच्या 5 मिनिटात मी अजून एक सेशन घेतोय शेअर मार्केट बद्दल. शेअर मार्केट फ्री कोर्सचा हा 6वा सेशन आहे, तोही नक्की अटेंड करा. अजून एक मी सेशन घेतो, नक्की अटेंड करा. पुढच्या 5 मिनिटांमध्ये तो सेशन नक्कीच सुरू होईल. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.